मित्रांनो, स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख हिने मनोज जरांगे पाटील यांना जाऊन राखी बांधली। राखी बांधल्यानंतर लक्षात ठेवा, राखी बांधल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्र स्वीकारलं। कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे। मला स्वतःला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की मला कधी कुणबी प्रमाणपत्र भेटेल। नेमकं कुणबी म्हणजे काय हेच माहित नव्हतं। म्हणजे आमचे पूर्वज कुणबी असताना सुद्धा किंवा आमच्या पूर्वजांच्या कुणबी नोंदी असताना सुद्धा मला जन्मल्यापासून वयाच्या 40-42 वर्षापर्यंत कुणबी प्रमाणपत्र काय असतं हे माहित नव्हतं। म्हणजे हा एक प्रकारे येथील राज्यकर्त्यांनी मराठ्यांसोबत केलेला फार मोठा धोका आहे। हा खरा तर एक मराठ्यांच्या पाठीत खुपसलेला खंजीर आहे। त्यामुळेच मराठा समाज शरद पवार यांच्यावर का नाराज आहे, यामुळेच नाराज आहे। त्यावेळेस मुख्यमंत्री चीफ मिनिस्टर कोण होते? शरद पवार होते। ज्यावेळेस मंडल आयोग महाराष्ट्रामध्ये लागू झाला आणि त्यावेळेस त्यांनी या कुणबी समाजाचा, मराठा समाजाचा विचार केलेला नाही। आणि आज मित्रांनो, वैभवी देशमुख यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र भेटलेलं आहे। स्वतः मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा नोंद सापडलेली आहे। आमचा तर बीड जिल्हा जवळपास 50% पेक्षा जास्त कुणबीमध्ये आलेला आहे। आता उर्वरित जो मराठा 50% आहे बीड जिल्ह्यामधला, लक्षात ठेवा ते कोण आहेत? अरे ते आमचेच पाहुणे रावळे सगळे सोयरे आहेत। म्हणजे अर्धा मराठा समाज कुणबी आणि अर्धा मराठा, अर्धा वेगळ्या जातीचा अर्धा वेगळ्या जातीचा, असं कुठं असतं का? आणि त्यामुळेच मराठा समाज हा सरसकट कुणबी आरक्षणासाठी लागू आहे आणि त्यामुळे मराठ्यांचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करणं किंवा सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं शासनाला अगदी सहज शक्य आहे। दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सरसकट आता संपूर्ण जितका मराठा समाज राज्यामध्ये आहे तितकाच ओबीसी समाज आहे। आता हा सगळा मराठा समाज जर ओबीसी मध्ये गेला किंवा सगळ्यांना जर कुणबी प्रमाणपत्र दिलं तर जे अगोदरपासून ओबीसी आहेत त्यांच्यावर भार पडेल। परंतु त्याच्यासाठी सुद्धा स्वतंत्र व्यवस्था करता येते, त्यामध्ये वर्गीकरण करता येतं आणि राज्यामध्ये, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे। जातनिहाय जनगणना करून आणि त्या पद्धतीमध्ये आरक्षण वाढवता येऊ शकतं आणि हे पॉसिबल आहे। फक्त या राज्यकर्त्यांची ती मानसिकता नाही, त्यांना ते द्यायचं नाही। आणि खास करून RSS वादी जी मानसिकता आहे, भारतीय जनता पार्टीची जी मानसिकता आहे, ती आरक्षणापासून लोकांना वंचित ठेवण्याची आहे, आरक्षण विरोधी आहे। लक्षात ठेवा, त्यामुळे आमच्यासाठी शरद पवार, भारतीय जनता पार्टी हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत। आपलं सर्वांचं मत नक्की कळवा। रामकृष्ण हरी, जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम।